वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स। महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी आज एक नवीन महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर सांगण्यासाठी आलोय। ते म्हणजे आपल्या वेबसाईटवरती एनटीएच्या वेबसाईटवरती सर्व प्रकारच्या ज्या काही आपला फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे। पाठीमागे एक तासापूर्वी आपण सर्वांना सांगितलं होतं की रिझल्ट आज रात्रीपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत लागू शकतो। परंतु आजचा जो व्हिडिओ बनवतोय त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया। इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो ओपन साठी 213 एवढ्या मार्क्सला 50 पर्सेंटाईल आलाय। म्हणजे एकंदरीत त्याचबरोबर 40 पर्सेंटाईल जे 177 मार्काला आलाय। ओबीसी एससी एसटी च्या विद्यार्थ्यांसाठी 177 पेक्षा जास्त मार्क्स असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर ओपन ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांसाठी जवळपास 213 पेक्षा जास्त मार्क्स असेल तरच मॅनेजमेंट कोट्यामध्ये आपल्याला ऍडमिशन होणार आहे। डीम्ड कॉलेजचा कट ऑफ 100% वाढू शकतो, कारण इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा जो गेल्या नीटच्या इतिहासामध्ये सर्वात हायेस्ट गेलेला आहे। याचा अर्थ असा होतो की बायोलॉजीचा पेपर हा फिजिक्सचा पेपर खूप टफ जरी असला, बायोलॉजीचा पेपर जरी समजा इझी असेल इझी जरी असेल आणि केमिस्ट्रीचा पेपर हा जरी टफ असला तरी बायोलॉजीचा पेपर हा खूप सोप्या पद्धतीने गेलाय। सहजासहजी 213 मार्क्स मिळवण्यासारखे मार्क्स होते। 40 पर्सेंटाईल असणारे विद्यार्थी 177 एवढ्या मार्क्सला विद्यार्थ्यांना मिळालेला आहे आणि 213 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला जवळपास 50 पर्सेंटाईल मार्क्स होते। म्हणजे 9,96,935 एवढे विद्यार्थी ओपन मधून इलिजिबल झालेले आणि ओबीसी आणि राहिलेले त्यामध्ये जर पाहायला गेलं तर 81,111 एवढे विद्यार्थी, एकंदरीत सर्व विद्यार्थी पाहायला गेलं तर 10.5 लाख एवढे विद्यार्थी इलिजिबल झाले। याचा अर्थ असा होतो की मॅनेजमेंट कोट्यामध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे म्हणण्यापेक्षा कमी झालेलं आहे। कारण का तर इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये स्टुडंट्सची संख्या 12 किंवा 13 14 लाख असायची, ती संख्या जवळपास यावर्षी दरम्यान 11 लाखाच्या आत येऊन ठेपलेली आहे। त्यामुळे मॅनेजमेंट कोटा बीएमएस असेल किंवा एमबीबीएस असेल याच्यामध्ये मात्र जो काही क्रायटेरिया तो आपल्याला डाऊन होताना पाहिलेला आहे। पीडब्ल्यूडीचं पर्सेंटाईल पाहायला गेलं तर आपल्याला 194 एवढा मार्क्स असेल तरच आपल्याला तुम्हाला इलिजिबल समजलेलं आहे। एकंदरीत 35 पर्सेंटाईल म्हणजे 45 पर्सेंटाईल जे आहे ते आपल्याला 194 मार्क्सला आले। 50 पर्सेंटाईल जवळपास 213 मार्क्सला आले आणि 177 मार्कांना 40 पर्सेंटाईल आलेला आहे। एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा एक आश्चर्याचा धक्का दिलेला आहे। एकंदरीत सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये पाहायला गेलं तर आपल्या 20 लाख विद्यार्थ्यांमध्ये जवळपास 213 पासून ते 500 पर्यंत खूप गर्दी असणार आहे। त्यामुळे कट ऑफ घसरताना खूप एका मार्क्सवरती खूप घनता असण्याची शक्यता आहे। त्यामुळं कट ऑफ घसरण्याची शक्यता खूप कमी वाटते। पहिल्या राऊंडमध्ये आणि तिसऱ्या राऊंडमध्ये फारसा फरक राहणार नाही असं मला वाटतंय। एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।